नवी मुंबई महापालिका नियोजनबद्ध केली म्हणून चर्चा होते, मात्र याच महापालिकेला लागलाय तब्बल 800 कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक चुना। याला कारण ठरलंय नवी मुंबई मालमत्ता कर विभागाचा हलगर्जीपणा। पालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता नोंदींचा सर्व्हे नाही की संपूर्ण नोंदींचा डेटा नाही, मोकळे प्लॉट आणि इमारती तसंच व्यावसायिक गाळे यांचा मालमत्तांचा डेटा नसल्यानं कोट्यावधी रुपयांचा चुना महापालिकेला लागलाय। महापालिका प्रशासन आणि राजकीय सत्ताधाऱ्यांनी कधीच याकडे लक्ष दिलं नाही आणि याचा फटका व्यापारी आणि नागरिकांना बसतोय। दर 4 वर्षात मालमत्ता कर सर्वे महापालिकेने करणं आवश्यक असतं, मात्र याची कुठली नोंद अथवा सर्वे नाही। अजूनही जुन्या माहितीवरच कर आकारला जातो। तब्बल 3000 मोकळ्या प्लॉटची मालमत्ता कर नोंदच नाही, त्यामुळे 500 कोटींपेक्षा जास्त करांचं नुकसान झालंय। गेल्या वर्षी मालमत्ता कर थकबाकी 161 कोटी दाखवली होती, वास्तविक हा आकडा 900 कोटींपेक्षा जास्त आहे। 3,07,000 मालमत्ता कर नोंदी असूनही मागील वर्षात 2,92,000 जणांना नोटिसा दिल्या, तब्बल 14,000 कर भरण्याच्या नोटिसा पाठवल्याच नाही, त्यामुळे 900 कोटींची कर वसुली झालीच नाही। मालमत्ता कर वर्षातून 2दा भरणं गरजेचं असतं, मात्र तो भरला नाही तर महापालिका आयुक्त मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ता जप्ती लिलाव करू शकतात। यामुळे कित्येक व्यापारी तसंच गृहनिर्माण सोसायट्यांमधल्या रहिवाशात हलकल्लोळ माजलाय। महापालिकेनं मालमत्ता कर भरण्याच्या नोटिसा दिल्या खऱ्या, मात्र याआधी कित्येकांकडे थकबाकी नसल्याचं प्रमाणपत्र आहे। मापे MIDC येथील अजित कुमार हे उद्योजक त्यापैकीच एक। मीटिंग में उन्होंने डिक्लेयर किया कि इसमें कुछ हो नहीं सकता करके, आपको ये भरना ही पड़ेगा करके कंपल्सन है। और ये जो भी नो ड्यू सर्टिफिकेट है दैट इज़ नॉट वैलिड, ऑथेंटिक नहीं है वो। हमारा इंटरनल इंक्वायरी चालू है, तो आपको अभी ये भर देगा तो आपके लिए अच्छा रहेगा, नहीं तो ये हरेसमेंट चलता रहेगा, मतलब आते रहेगा। मालमत्ता कर विभागाचा या अक्षम्य हलगर्जीपणाबद्दल काहींना निलंबित केल्याचं आयुक्त तुकाराम मुंडेंनी सांगितलंय। म्हणून आमचा स्टँड असा आहे याच्यामध्ये की हे जे प्रॉपर्टी होल्डर्स असतील यांना जे लिगल ड्यूज आहेत ते भरावेच लागतील, आणि ह्या जर चुका केलेल्या आहेत म्हणून त्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित पण केलेलं आहे। म्हणून ही प्रोसेस जोपर्यंत तुम्ही सिस्टमॅटिक करत नाही, ऑटोमायझेशन करत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टी लिगली व्यवस्थित करत नाही, तोपर्यंत हे प्रॉब्लेम राहणार आहेत आणि ते आम्ही सॉल्व्ह करतोय। मालमत्ता कर विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या कारस्थानामुळे शेकडो कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसलाय। राजकीय उदासीनता आणि भ्रष्ट प्रशासकीय व्यवस्थेचं हे उत्तम उदाहरण आहे। या सर्वांचा त्रास आता नागरिक उद्योजकांना सहन करावा लागतोय। प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांचे वेगळे हितसंबंध कदाचित इतरत्ले आहेत की काय अशी शंका निर्माण होती। प्रश्न फक्त नवी मुंबईपुरता मर्यादित राहत नाही, तर महाराष्ट्रातील अनेक कोट्यवधींचे आर्थिक उलाढाल करणाऱ्या महापालिकांमध्ये देखील अशाच प्रकारे कर बुडवले जात आहेत का याचा प्रश्न होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।